तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 24 मार्चच्या भागामध्ये इकडे सारखा राजेशला दादाचा कॉल येतोय आणि राजेश आता चिडलाय. या दादाचं काय करू कळत नाहीये, सारखं कॉल करतोय असं म्हणत तो कॉल कट करतो. तेवढ्यात तिथे आलेली आहे ती म्हणजे वल्लरी. काय जावई बापू, काय चाललंय काय तुमचं? तुमची सगळी नाटकं आता मला समजत आहेत. प्रॉपर्टी हडप करण्याचा सगळा डाव आहे ना तुमचा, स्वतःचाच फायदा करून घेताय. यावरती राजेश म्हणतो, मग काय, मी माझाच फायदा करणार ना. मी कधी तुम्हाला म्हटलंय की मी तुमचा पण फायदा करून घेईन? अहो, तुम्हाला जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा तुम्ही तुमचाच फायदा करून घेणार आणि मला संधी मिळेल तेव्हा मी माझा फायदा करून घेणार. आणि त्यावरती मग आता इकडे वल्लरी सांगते, विसरू नका तुमचे सगळे कच्चे चिठ्ठे माझ्याकडे आहेत. आणि त्यावरती राजेश म्हणतो, मामी तुम्ही पण विसरू नका, आत्ता हे व्हिडिओ आहेत ना, ते व्हिडिओ नेऊन अर्णवला दाखवले तर काय होईल तुमचं तुम्हाला माहिती आहे ना. म्हणजे आता ईश्वरीला मारण्यापर्यंत तुम्ही प्लॅन केला होता, विसरलात की काय तुम्ही हे सगळं? असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, हे बघा जावई बापू, अहो सगळी प्रॉपर्टी एकट्यांच्या नावावरती हडप करण्याचा डाव आहे का तुमचा? यावरती तो म्हणायला लागतो, हे बघा मामी, मी माझ्या पद्धतीने जे करायचं ते करतोय, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. कसं आहे ना, तुमचे सगळे कच्चे चिठ्ठे माझ्याकडे आहेत आणि त्यामुळे माझ्या विरोधात नाही जाल ना तर तेच तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण कसं आहे ना, ईश्वरीला मारण्या इथपर्यंत तुम्ही कपटीपणा केलेला आहात आणि त्या सगळ्याचे पुरावे मी जपून ठेवले आहेत, काहीही काळजी करू नका मामी. असं म्हणत त्यांनी आता वल्लरीला मार्गी लावलेला आहे. वल्लरी निघून गेल्यावरती राजेश म्हणतो, जो कोणी माझ्या आणि प्रॉपर्टीच्या मध्ये येईल ना त्या प्रत्येकाला असाच धडा शिकवणार मी, कारण प्रत्येकाचा कच्चा चिठ्ठा माझ्या हातामध्ये आहे. असं म्हणत राजेशच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा प्लॅन चालू आहे. इकडे तोपर्यंत हे सगळं चालू असताना आता सगळेजण जेवणासाठी बसलेले आहेत. पाडव्याचं छानपैकी आता गोडधोड जेवण आहे आणि मामा सांगतायत, आज तर मी मस्तपैकी चापून खाणार आहे, आज कोणत्याही प्रकारचं डाएट किंवा पथ्य पाळायचं नाहीये. यावरती वल्लरी म्हणते, कधी पाळता कधी तुम्ही डाएट किंवा पथ्य? असं म्हणत वल्लरी बोलत आहे. एक करत सगळेजण जेवायला येत आहेत. तितक्यात तिथे आकाश पण आलाय. आकाश आल्यावरती मग आता वल्लरी सांगते, काय नम्रता, मी सोडला वाटते तुला इकडे, नाहीतर मला वाटतं तिकडेच थांबतोस की काय? यावरती मग आता इकडे मामा म्हणतात, अगं गप्प बस वल्लरी. असं म्हणत एक करत सगळेजण जेवायला बसतात. ज्या वेळेला सगळेच जेवायला बसतात त्यानंतर मग आता अर्णव आणि आता इकडे राजेश एकाच वेळेला येतात आणि जी मेन खुर्ची आहे त्या मेन खुर्चीवरती बसण्यासाठी जातात. दोघं एकाच वेळेला खुर्चीला हात लावतात आणि त्यानंतर मग आता अंजली सांगायला लागते, खरं सांगायचं तर हा मान राजेशचा आहे, म्हणजे कुटुंब प्रमुख आहे राजेश, ती खुर्ची कुटुंब प्रमुखाची आहे आणि राजेश त्याच खुर्चीवरती बसणार. मग काय, मोठ्या टेचामध्ये राजेश आता त्या खुर्चीवरती बसलाय आणि त्या खुर्चीवरती बसून आता राजेश तिकडे छानपैकी जेवण करणार आणि अर्णव मात्र खुर्ची नाहीये, अर्णव उभा आहे आणि हे पाहिल्यावरती ईश्वरीचं डोकं मात्र ठणकलेलं आहे. आणि त्यानंतर ईश्वरी मात्र आता तिकडे बसायला, जरी एक खुर्ची असली राजेशच्या बाजूला एक खुर्ची आहे की ज्या खुर्चीवरती अर्णव बसू शकतो, पण ईश्वरी त्याला तिकडे बसू देत नाहीये. ईश्वरी सांगते, ज्याची त्याची व्यवस्थितरित्या जागा असते आणि अर्णव सरांना मी आज स्पेशल जागा देणार आहे. त्यानंतर मग ती आता एक पाठ मांडते, एक चौरंग मांडते आणि ती सांगायला लागते, आज पाडव्याच्या दिवशी खास माणसासाठी खास बेत आहे. काहीही झालं तरी सुद्धा आजच्या दिवसाला मस्तपैकी भारतीय बैठक मांडून त्याच्यावरती माझ्या हातून माझा नवरा आता खाणार आहे. कारण प्रत्येकाची जी काही हे असते ना त्याचप्रमाणे प्रत्येकाने आता राहायचं असतं. असं म्हणत तिने आता राजेशची लायकी वेगळी आहे आणि अर्णवची लायकी वेगळी आहे हे दाखवून दिलंय. आणि हे आता इकडे अंजलीला खूप खटकले आहे. खरं तर तिला कुटुंब प्रमुखाची खुर्ची पाहिजे, पण आता हे सगळं केल्यावरती तिला आता ईश्वरीने काय केलंय हे समजतं आणि त्यामुळे ती थोडीशी चिडलेली आहे. मग काय, मग ईश्वरीने छानपैकी जेवण खाली वाढले. अर्णवला ती आता स्वतःच्या हाताने भरवते आणि राजेशच्या समोर स्वतःची त्याची लायकी तिने दाखवून दिलेली आहे. राजेश मात्र खूपच चिडलेला आहे. इकडे तोपर्यंत रियाला आता पत्ता लागलाय की हा सर्वेश आपल्याला झुलवतोय, आपल्याला फसवतोय आणि आपल्याला फसवून आता तो तिकडे काहीतरी कारस्थान करतोय. नक्की ते काही नाही आहे, याच्या मर्डरची सुपारी देऊन टाकायची. असं म्हणत ती आता दादाला कॉल करते. दादाला कॉल करून ती सांगते, एक माणूस आहे मला फसवतोय, त्या माणसाचे हात पाय तोडायचे, मेला तरी 72. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, ठीक आहे तुम्ही मला फोटो तर पाठवा. तुम्ही फोटो पाठवलात ना की आता लगेचच मी तो माणसाला हे करतो. असं म्हटल्यावरती फोटो तर राजेशचा आलाय, राजेशचा फोटो आल्यावरती मग आता तो विचार करतो, अरे हा तर राजेश आहे, म्हणजे आता ह्यांनी काय काय केलंय, ही रिया कारखानीस म्हणजे आता ह्याची गर्लफ्रेंड, ते काही नाहीये. आत्ताच्या आत्ता अर्णव सरांना हे कळवलं पाहिजे. मग
तो अर्णवला कॉल करायला निघतो. इकडे तोपर्यंत ईश्वरी किचनमध्ये आटपाटप करत असताना अंजली येते आणि हे तू सगळं मुद्दाम केलंस ना, म्हणजे अर्णव आणि राजेश यांची लायकी वेगवेगळी आहे. अर्णवकडे पैसा आहे तर आता राजेश गरीब आहे हे दाखवण्यासाठी तू आता त्याला खाली बसवलंस ना, हे मुद्दाम केलंस ना. यावरती ईश्वरी पैशाने माणसाची लायकी ठरत नाही आणि पैशाची लायकी दाखवण्यासाठी मी हे केलंच नाही. हां, पण मी मान्य करते की मी हे मुद्दाम केलेलं आहे, कारण माझ्या नवऱ्याचा झालेला अपमान मी कसा सहन करीत, मी सहन करणार नाहीये. हां, पण लवकरच तुम्हाला कळेल की माझ्या अंगात कोणतेही चक्केपंजे नाही आहेत. जे मी काही करते ना ते फक्त एका सत्यासाठी करते आहे. यावरती ती म्हणते असं. त्यावरती सांगायला लागते की हो, खरंच मला तुमच्याबद्दल माझ्या मनात कोणतेही चक्केपंजे नाही आहेत. असं म्हटल्यावर ती म्हणते माझ्याबद्दल नाहीत ग, पण राजेश बद्दल तर आहेतच ना, आणि त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा मी आता तुला कधीच माफ करणार नाहीये. असं म्हणत अंजली निघून जाते. ईश्वरी विचार करते ठीक आहे, काही हरकत नाहीये, थोड्याच वेळामध्ये थोड्याच तुम्हाला समजणार आहे की कोण कसं आहे आणि कोण कसं आहे. इकडे तोपर्यंत मग आता दादा भेटायला आलाय अर्णवला भेटायला आल्यावरती तो सांगायला लागतो खरं तर या राजेशची हाफ मर्डरची सुपारी आलेली आहे. यावरती अर्णव म्हणायला लागतो हाफ मर्डर, कुणी दिली हाफ मर्डरची सुपारी? यावरती दादा सांगायला लागतो अहो, एक रिया कारखानीस म्हणून आहे, याची आयटम म्हणजे आत्ता तिच्यासोबत गोव्याला गेला होता आणि तिचे दागिने घेऊन पळालाय. लग्नाचं तिला आता आमिष दिलंय आणि आमिष देऊन दागिने घेऊन पळालाय. तिनेच त्याची मर्डरची सुपारी दिलेली आहे. त्यावरती तो म्हणतो ठीक आहे, एक एक करत याच्याबद्दल आपल्याला जे काही पुरावे सापडतात ना ते पुरावे आता आपण गोळा करायचे आणि त्याचा बरोबर गेम करायचा. हे सगळं चालू असताना तो आता सांगायला लागतो आत्ताच एक त्याला पार्सल पाठवलंय, त्या पार्सलने असा काही हादरेल ना की आता काहीच बोलायला सोय नाहीये. असं म्हटल्यावरती लगेचच इकडे आता पार्सल पोचतं सुद्धा राजेशपर्यंत. ते पार्सल पोचल्यावरती राजेश विचार करतो मला कोणी पार्सल पाठवलं असेल आणि ते सुद्धा इथे. आणि त्यानंतर तो ते पार्सल खोलतो. त्या पार्सलमध्ये एक पांढरा कपडा आणि आता एक हे असतं, एक हार असतो. आणि त्यानंतर तो हार आणि पांढरा कपडा बघितल्यावरती दादाचा कॉल येतो. काय राजेश, कसं वाटतंय तुला? राकेश म्हणजे आता तू हे सगळं करायला तयार राहा. माझे पैसे जर का मला भेटले नाहीत ना तर हे सगळं तुलाच पांघरायला लागणार आहे. असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो दादा असं काय करताय, मी कधी तुमचे पैसे बुडवलेत, काहीतरी करतो जुगाड, तुमचे पैसे देतो. फोन ठेवल्यावरती राजेश विचार करतो हा दादा काही पिछा सोडणार नाहीये, काय करू. ठीक आहे, ते रियाचे दागिने आहेत ते दागिने विकतो आणि ह्याच्या तोंडावरती पैसे मारतो, थोडे दिवस तरी गप्प बसेल. असं म्हणत तो आता दागिने आणण्यासाठी आपल्या बेडरूम मध्ये चाललेला आहे. तोपर्यंत इकडे आता अर्णव आणि ईश्वरी दोघं जण आपल्या रूम मध्ये आलेत आणि अर्णव खूप चिडलाय. काय गरज होती तुला? ईश्वरी म्हणते कसली? त्यावरती अर्णव म्हणतो गरजच काय होती तुला हे सगळं करायची, मला खाली बसवायची आणि आता हे सगळं करायची. या सगळ्यामुळे तुला काय वाटतं की ताईच्या आणि माझ्यामधले डिफरन्सेस कमी होतील का? असं काहीही घडणार नाहीये. ताई आणि माझ्यामधले डिफरन्सेस अजिबात कमी होणार नाहीयेत. काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे आमच्यातले डिफरन्सेस वाढणार. यावरती ईश्वरी म्हणते हे बघा, तुम्हाला मी तुमचीच बायको आहे, काही झालं तरी सुद्धा तुमचा अपमान सहन नाही करणार. तुमचा अपमान झाल्यावरती माझ्यामधली भडकूचंद बायको आता जागी होते आणि तुम्हाला तुमचा मान मिळवून देते. यावरती अर्णव आता तिचा हात पिरगळतो आणि हे सगळं करायची काही गरज नाहीये. यावरती मग आता ईश्वरी म्हणते भलाई का तो जमानाही नाही राहा, म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी तुमच्यासाठी करावं पण तुम्हाला त्याचं थँक्यू म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही मला उलट हे करताय. असं म्हणत दोघांच्या मध्ये नोकझोक चालू आहे. इकडे तोपर्यंत मग आता रिया कारखानीस आणि आता त्याचबरोबर दादा हे दोघं भेटलेत आणि दोघं जण चर्चा करत असताना तिकडे आता अर्णव आल्यावर ते लगेचच दादा आता ओळख करून देतो, हे अर्णवराजे शिर्के. आणि त्यानंतर तो सांगायला लागतो की यांची हे आहेत ना हे राजेशचे मेहुणे. यावरती रिया म्हणते राजेश आणि मेहुणे? यावरती तो सांगतो हो, हा सर्वेश आहे ना, हा राजेश ठाकूर बनून यांच्या बहिणीसोबत लग्न केलंय. यावरती ती म्हणते काय, राजेशचं लग्न झालंय? पण मला तर तो आता सर्वेश नाव सांगतोय आणि आता लग्न वगैरे काही झालेलं सांगत नाहीये. त्यावरती अर्णव सांगायला लागतो हो, हा वेगवेगळ्या नावाने राहतोय. हा आता राकेश नाईक, राजेश ठाकूर आणि आता तुला आता सर्वेश बनून भेटलाय. हाच तो माणूस माझ्या बहिणीच्या सोबत आहे. आणि तो अंजलीचा आणि आता राकेशचा फोटो दाखवतो. ज्या वेळेला अंजलीचा आणि राकेशचा फोटो दिसतो त्यावेळेला इकडे आता लगेचच रिया म्हणते ही तर त्याची बहीण आहे ना.
ही बहीण आहे, मग आता ही इथे कशी काय? यावरती तो म्हणतो हे अजून एक खोटं. म्हणजे हा न खोट्यावरती खोटं हे बोलतच राहतोय आणि कळतच नाहीये की हा अजून तुमच्यासारख्या माझ्या बहिणीसारख्या किती मुलींना फसवतोय आणि हे सगळं जर का आपल्याला बाहेर आणायचं असेल तर तुमची मदत लागणार आहे. यावरती ती म्हणते या माणसाला धडा शिकवण्यासाठी जे काही करता येईल ना ते सगळं करायला मी तयार आहे, मी याला सोडणार नाहीये आता, असं म्हणत तिने आता हे सगळं नाटक सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी खूप मोठा प्लॅन केलाय. इकडे आता दादा या सगळ्यामध्ये सारखं पैसे मागतोय म्हटल्यावरती लगेचच आता मात्र तो ते दागिने घेतो आणि विचार करतो चला रियाचे दागिने किमान विकून थोडेफार तरी पैसे येतील. आणि त्यावरती रिया आता इकडे सगळी स्टोरी सांगत आहे, ती म्हणजे अर्णवला. ती अर्णवला सांगते की ह्यांनी आता गोव्याला माझ्यासोबत फिरायला गेला, दरवेळेला माझ्याकडून पैसे घेत होता. पैसे घेता घेता आता इकडे आम्ही गोव्याला गेल्यावरती लग्नाचं वचन दिलं आणि लग्नाचं वचन देऊन लग्नासाठी मी केलेले दागिने सगळे दागिने तो आता घेऊन आलेला आहे आणि त्याचमुळे आता इकडे म्हणजे मला फसवलंय ते काही नाहीये. त्याला अडकवण्यासाठी जे काही करता येईल ना ते सगळं करायला मी तयार आहे. त्यावरती मग आता अर्णव म्हणतो चिंता करू नका, त्याला धडा शिकवायलाच लागणार आहे आणि त्याला धडा आपणच शिकवायचा आहे. इकडे तोपर्यंत हे सगळं चालू असताना तो दागिने घेऊन जात असताना त्याला अंजलीने अडवले आणि इथेच खरी गोम घडलेली आहे. अंजलीने त्याला अडकवल्यामुळे मग आता तोपर्यंत ती म्हणते काय लपवतोयस काय तू राजेश? यावरती राजेश म्हणतो अगं काही नाही. पण आता अंजली काही ऐकायला तयार नसते. अंजली ते आता रुमाल घेते आणि रुमालात ते दागिने पाहते आणि त्यानंतर तिला कळतच नाहीये की हे दागिने घेऊन आता राजेश कुठे चालला होता आणि ती सांगते राजेश हे दागिने? यावरती तो म्हणतो तू मला रंगे हात पकडलंस. यावरती ती म्हणते म्हणजे काय, तुला काय बोलायचंय काय? यावरती तो सांगायला लागतो की अगं कोल्हापूरला गेलो होतो ना, तिकडे कोल्हापूरला एक केस जिंकलो, क्लायंटने भरपूर पैसे दिले आणि पैसे देऊन आता इकडे तुझ्यासाठी दागिने आणले. मी विचार केला की चला बायकोला सरप्राईज देऊया, पण कसलं सरप्राईज, तू आता सगळं बघितलंस. यावरती ती म्हणते अहो पण तुम्हाला कळतंय का, खरं सांगायचं तर आता हे दागिने असे बॉक्समध्ये का नाही आहेत? यावरती तो म्हणतो वकिलाची बायको शोभतेस खरी हा, म्हणजे अगं चोरांच्या भीतीने बॉक्स काढून टाकले आणि हे रुमालात गुंडाळून आणले. ती सांगते खूप छान आहेत दागिने. इकडे आता रिया निघून गेल्यावरती दादा आणि इकडे अर्णव यांचा प्लॅन ठरतो. कशा पद्धतीने त्याला अडकवायचं, कशा पद्धतीने त्याला आता बरोबर रीतीने कॅप्चर करायचं हे त्या दोघांचं ठरलेलं असतं. त्यानंतर मग आता अर्णव सांगायला लागतो काहीही झालं तरी सुद्धा तो राजेश सुट्टा कामा नये, आज याचा खात्मा झालाच पाहिजे. इकडे अंजली ते दागिने घेते आणि दागिने घालून बघते. एक दागिने घालून बघत असताना राजेश तिला मदत करतोय आणि आता ती सांगायला लागते खूपच सुंदर दागिने आहेत, काहीही झालं तरी सुद्धा खूप सुंदर दागिने असं म्हणत ती दागिने घालते आणि खरंच पण इतकी सगळ्याची काहीच गरज नव्हती. पण तोपर्यंत आता मात्र राजेश चांगलाच गडबडलाय आणि तो विचार करतोय अरे देवा प्लॅनचे तर सापच 12 वाजलेले आहेत, म्हणजे आता ह्या मूर्ख मुलीचं करायचं तरी काय, ही आता मूर्ख मुलगी आपल्याला इथून जाऊ देणार नाहीये. आणि त्यानंतर अंजलीने दागिने घातलेत आणि दोघं जण आईस्क्रीम खाण्यासाठी आता बाहेर पडलेले आहेत. ज्या वेळेला दोघं जण आईस्क्रीम खायला बाहेर पडतात तोपर्यंत इकडे आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी एक मीटिंग घेतलेली आहे. मीटिंग घेत सगळ्यांना सांगतात की सिक्रेट मीटिंग आहे. आकाश म्हणतो अंजली ताईला बोलवायला पाहिजे ना. त्यावरती ईश्वरी म्हणते नाही, आपल्याला राजेशचा पर्दाफाश करायचा आहे. आजची त्या दिवशी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही न करू देण्याचं कारणच मुळात हे आहे, म्हणजे काही झालं तरी सुद्धा प्रॉपर्टीचे जे काही पेपर आहेत ना या पेपरवरती सह्या केल्या तर आता सगळे पेपर त्याच्या नावावरती होतील. ताईंच्या नावावरती झाले असते ना तर एक वेळेला काही प्रॉब्लेम नव्हता. आता आपण हा प्लॅन करायचा आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा त्याला अडकवायचं आहे. इकडे वल्लरी विचार करते बरं झालं हा सगळा प्रकार असा घडलाय ते, म्हणजे आता ह्या राजेशला असा काही धक्का बसेल ना की आता अशा पद्धतीने तो या सगळ्यामध्ये अडकेल की त्याला आपल्याला बरोबर रीतीने पकडता येईल. असं म्हटल्यावरती मग आता सगळेजण खूप खुश होतात की राजेशला पकडायचा प्लॅन रचलेला असतो. मग हे सगळं होत असताना इकडे आता सांगत आहे तो म्हणजे राजेश की आपण घरी जाऊया, चल काही झालं तरी सगळे वाट पाहतील. यावरती अंजली म्हणते कोणी वाट पाहणार नाहीये, माझं वाट पाहणारं असं तिकडे कुणीच नाहीये. असं म्हटल्यावरती हे सगळं चालू असताना नेमका आता हा प्लॅन यांचा इकडे वर्कआउट होत असतो तर तिकडे बरोबर दादा आपला प्लॅन वर्कआउट करत असतो. दादा तिकडे येतो आणि काय राकेश
पैशाचं काय व्यवस्था झाली की नाही असं म्हणत त्यांनी आता राकेशला तिच्या समोर एक्सपोज केले आणि त्याच वेळेला तिकडे रिया येऊन पुढचं सत्य सुद्धा आता सांगणार आहे आणि येणारा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे.